तसेच जर बघायचं झालं तर रणजी ट्रॉफीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये शतक, त्यानंतर इराणी आणि दुलीप ट्रॉफीमध्ये पहिल्याच लढतीमध्ये शतक झाल्याचा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावे आहे. म्हणजे रणजी ट्रॉफी, इराणी ट्रॉफी आणि दुलीप ट्रॉफी या तिन्ही ट्रॉफीमध्ये जेव्हा सचिन तेंडुलकर पहिला सामना खेळण्यासाठी उतरला होता तेव्हा तिन्ही वेळा त्यांनी शतक झळकवण्याचा विक्रम केला होता. तर ओली आपण सामन्याकडे. अरबाज आणि अरमान ही जोडी मैदानामध्ये सलमीरांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज कुणाल. भेंडेरी पॉवरचं पहिले षटक घेऊन आलेला आहे कुणाल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटक ऑल्टरमध्ये तैनात केलेले आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी अप्रतिम फटका, स्क्वेअरकटचा फटका, चेंडू जाईल पॉइंट रिझर्व मधून पहिल्याच चेंडूवर पहिला कलाकेदार चौकार. सांघिक पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्ग गोलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज अरबाज. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. लेटकटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून चौकार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार. बॅक टू बॅक 2 चौकार आपण बघतो अरबाज याच्या बॅट मधून. आणि आता मात्र चौकांच्या हॅट्रिकवर अरबाज हा फलंदाज. यावेळी हो 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 फ्लिक केलेल्या चेंडूला बॅकवर्ड स्केल रिझन मधून चेंडू जाईल सीमा पार. सलग 3 चेंडू मध्ये 3 चौकार अरबाज याच्या बॅट मधून. तुम्ही नादच केलाय डीजे आणि चौकारांची हॅट्रिक करणारा तिसरा फलंदाज आपण पाहतोय अरबाज. या अगोदर संतोषी माता अनगाव संघाचा जितेंद्र, जॉनमन भरे संघाचा रोहन या 2 फलंदाजांनी हा कारनामा केला होता. आणि तिसरा फलंदाज वकील स्पोर्ट्स मापुली बी संघाचा अरबाज आपल्याला पाहायला मिळतोय की सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार पेश करून चौकारांच्या हॅट्रिकचा विक्रम प्रस्थापित करतोय. चौकारांनी धावसंख्या येतोय आकार आणि धावसंख्या 4 ने वाढून झाली. ती धावपैकीवर 12 धावा. सध्या तरी आपण पाहतोय अरबाज हा चौकारांचा व्यापारी बनलेला आहे. कारण चौकारांमध्ये त्याने डील केलेला आहे. बड्डे पॉइंट नितीन गुंदोलकर यांचे त्यागमध्ये या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी चेंडूला लॉप केलेला आहे. लॉफ्टेड फटका, स्टँड अँड डिलिव्हर, उभ्या चेंडूला भिरकावून दिलेला आहे सीमा पार. 6 धावांसाठी षटकाराने करण वारगडे यांनी मला वाटतं झेल पकडलेला आहे. 200 रुपयाचं प्रादेशिक पटकावलेलं आहे. अरबाज गोलंदाजावर तुटून पडलेला आहे. खरपूस समाचार गोलंदाज कुणालला याचा घेतला जातोय. कुणालाचे हाल करताना आपण बघतोय. फलंदाज यावेळी मात्र छोट्या बॅकलिपचा वापर करून केवळ चेंडूला पुश केलेला आहे. पुश करो खुश राहो. एका चेंडूवर खुश राहतोय. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 19 धावा. कुणालला जो वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात आलतोय. सामना करेल यावेळी फलंदाज अरमान. एका बाजूला अरबाज गोलंदाजावर तुटून पडलेला. पाहूया अरमान कशा प्रकारे फलंदाजी करतोय. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र सफल होत नाही. धावसंख्या स्थिर आहे. हिमेश आपण संपर्क साधायचा. हिमेश
हिमेश आपण त्वरित व्यापीशी संपर्क साधायचा आहे. या स्पर्धेमध्ये पहिला झेल बिहारी बाबूंनी पकडला होता, मात्र दुसरा झेल करण वारगडे याने पकडलेला आहे आणि 200 रुपयाचं पारितोषिक करण वारगडे यांनी पटकावलेलं आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विनय येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद धावसंख्या धावपलीकडे झालेली आहे ती 19 धावा. 200 रुपयाचं पारितोषिक करण वारगडे यांनी पटकावलेलं. पाहूया काय प्लॅन्स असेल. 200 रुपयाचं काय करणार त्याच्या समेत. आता मात्र त्याचे मित्रही जमा झालेले आहे पाहायला मिळतात. छोटा चिमुकला आहे तिथे गेलेला आहे. विनय येतोय गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकात आणण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये धुव्वाधार इनिंग अरबाज याने पेश केलेले आहे आणि अजूनही अरबाज खेळपट्टीवर आहे. रेड कॅप परिधान केलेले आहे अरबाज या फलंदाजाने आणि अगदी धोक्याचा इशारा दिलेला आहे. विनय बॉलिंग मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. व्हीआयपी रायझर कोणी वलताना सामना करेल फलंदाज अरबाज, ज्याच्या इनिंगमध्ये 3 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. फिल्ममध्ये परिवर्तन केला जातोय. या 30 षटकामध्ये समोर आपण पाहतोय मिड ऑफ तैनात केलेला आहे. यायला हो 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 एवढा या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो. जर्सी नंबर 17 आणि खतरा पेश करताना प्रतिस्पर्धी संघासाठी आपण पाहतोय या फलंदाज अरबाज. अब्राहम बेंजामिन डेलवायर्स याचा जर्सी नंबर 17. तो मात्र आता क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार नाही. मात्र जो पहिला सामना T20चा झाला होता न्यूझीलंड विरुद्ध, त्यामध्ये ऋषभ पंतचा जर्सी नंबर 17 होता आणि बरोबर 17 चेंडूमध्ये त्यांनी 17 धावा झळकवण्याचा पराक्रम केला होता. सध्या 17 नंबर जर्सी परिधान करणारा अरबाज गोलंदाजानं अक्षरशः तुटून पडलेला आहे. चेंडूचं थोबाड रंगवलं जात आहे, चेंडूची चामडी सोडली जाते. षटकार चौकारामध्ये डील करताना आपण पाहतोय चौकार षटकारांचा व्यापारी बनलेला अरबाज या फलंदाज. हो 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 आणखीन एक फटका आणि आणखीन एक चेंडू जाईल पॉइंटच्या वरून लांब पल्ल्याचा षटकार. मात्र अब्राहम बेंजामिन डेलवायर्स एबी डिलर्सचं नाव घेतल्यानंतर कदाचित त्याच्यामध्ये एबी डिलर्स अवतरला असेल आणि अगदी एबीच्या अंदाजाने हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय अरबाजाच्या बॅटमधून. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 6ने मुसंडी मारून झालेली आहे. ती धावपलकावर 31 धावा. धावा सध्या होत नाहीत तर धावा सध्या वाहत आहेत. ज्याप्रमाणे फलंदाजी केली जाते या अरबाज या फलंदाजाकडून ओल्डमॅन आर्मी अक्षरशः गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला जातोय. जो चेंडू बॅटवर येतोय तो चेंडू बाहेर जातोय. जो भी आ रहा है वो खा रहा है, अशी स्थिती सध्या गोलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि आता मात्र षटकारांच्या हॅट्रिकवर आहे. चौकारांची हॅट्रिक तर पूर्ण केलेली आहे. यावेळी बॅटची एज चायनीज 11 कट फ्रेंच कट चेंडू जातोय थॅनमॅन रिझन मधून डीपला चेंडू जोपर्यंत अडला जातोय तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतोय फलंदाज अरबाज. या 2 धावेने
वकील स्पोर्ट्स मापुली बी संघाची धावसंख्या झाली ते धावपलकावर 33 धावा. धावांचा डोंगर उभारण्याच्या तयारीत आपण बघतोय वकील स्पोर्ट्स मापुली बी संघाला. आणि या संघाकडून जादूगार गोलंदाज इर्शाद अन्सारी याला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत, ज्याने सभापती चषकामध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना प्रतिस्पर्धाला 2 धावा फक्त दिल्या होत्या आणि तब्बल 4 विकेट चटकावले होते. यावेळी दिशा भरकटलेली आहे. पंचांचा वाढचा शर्यत आणि गोलंदाजाला हा चेंडू मात्र फलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या एका धावेने वाढून झाली ती धावफलकावर 34 धावा. 34 सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस विदाउट लॉस. या चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू जातोय या बॅकवर्ड स्टोल एक रिझन कडे. सीमा पार हा चौकार. वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढवली ते धावफलकावर 38 धावा. 38. अतिशय आक्रमक फलंदाजी करताना आपण बघतोय अरबाज हा फलंदाज. यावेळी बॅकफुला जाऊन चेंडूला स्टेअर केलेला आहे. पॉइंट रिझन मध्ये चेंडू फेल केला जातो. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय फलंदाज आणि एका धावेने संघाची धावसंख्या घडून झाली ते धावफलक 39 धावा. 39. अतिशय वेगाने फलंदाजी अरबाज कडून केली गेलेली आहे आणि वैयक्तिक 38 धावसंख्या करतो फलंदाजी करतोय. वन मॅन आर्मी अक्षरशः एका गोलंदाजांवर प्रतिस्पर्ध्यांच्या तुटून पडलेला आहे. आता मध्ये सामना करेल फलंदाज अरमान. यावेळी मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये यष्टरक्षक चेंडू खाली आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज अरमान याची गेली संपुष्टात. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. षटकाची समाप्तीचा इशारा आलेला आहे. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकाची समाप्तीनंतर वकील स्पोर्ट्स मापुली बी संघाची धावसंख्या आपण पाहतोय आपल्याकडे झालेली आहे ती 39 धावा आणि तब्बल 38 धावांचा त्यामध्ये वाटा आहे अरबाज या फलंदाजाचा. या स्पर्धेमधील सर्वोच्च वैयक्तिक धावा हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोरचा जो विक्रम आहे तो आई गावदेवी पुंडा संघाचा फलंदाज मुकुल याच्या नावे, ज्याने 43 धावा कुठून काढल्या होत्या. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्ग गोलंदाज अजय येतोय. षटक कुणाल यांनी हाताळलं. त्याच्यामध्ये 19 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. तर विनयच्या षटकामध्ये 20 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्ग गोलंदाज अजय नव्हे तर विवेक येतोय. सामना करेल फलंदाज अरबाज जो वैयक्तिक 38 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यावेळी मात्र खराब शॉट सिलेक्शन. फलंदाजाने इष्टा दाखवल्या आणि गोलंदाजाने त्या इष्टा मग वाकवल्या. अरबाज याची खेळी संपुष्टात. या स्पर्धेमधील दुसऱ्या क्रमांकाची वैयक्तिक धावसंख्या जी होते 38 वैयक्तिक त्या संख्येची बरोबरी इथे मात्र केली गेलेली आहे. मात्र अजूनही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा जो विक्रम आहे
आई गावदेवी पुंडा संघाचा फलंदाज मुकुल याच्या नावे 43 धावा. दुसरा फलंदाज नवीन फलंदाज केस. दोन्ही सलामीचे फलंदाज मध्ये परतलेले आहेत. यावेळी अप्रतिम चेंडू वाईट चेंडू निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 39 धावा 39 आणि 38 धावांची खेळी खेळून अरबाच्या फ्लेअर्स पॅव्हलियनच्या आश्रयाला गेलेला आहे. यावेळी लॉफ्ट केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका. खडे खडे उभ्या उभ्या स्टँड इन डिलिव्हर हाय अँड हँडसम षटकार. नगरमध्ये आगमन होणार आहे. नगरसेवक भिवंडी मनपा उपाध्यक्ष भाजपा भिवंडी भाजपा सन्माननीय श्री सुमित पुरुषोत्तम पाटील साहेबांचं नक्कीच या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं थोड्याच वेळात आगमन होईल. यावेळी अप्रतिम चेंडू अतिशय सुरेख चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू आणि फलंदाज गोलंदाजाने पूर्णपणे खोलून ठेवला होता. चांगली वापसी आपल्याला पाहायला मिळते आहे गोलंदाज वेग कडून. तिसरं षटक मार्गस्थ आहे. वेग सावरोली संघाकडून तिसरं षटकात आलतोय. वेग व्हीआयपी डायचं इन कडून वालताना सामना करायला फलंदाज कायस. यावेळी पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न तिथे गोलंदाजाने केला होता. मात्र झेल कॅरी करू शकला नाही. अशक्य झेल होता. प्रयत्नांची पराकाष्ठा तिथे केली होती. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं कारण असे झेल खूप अशक्य असतात आणि तोपर्यंत फलंदाजाकडे वेळ होते एक धाव पूर्ण करण्याची. एका धावीने संघाची धावसंख्या 46 धाव 46. वेग यावेळी सामना करायला फलंदाज आसिफ सिनियर. यावेळी मात्र करारा ऑफ ड्रायचा फटका डीप मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. थोडासा वाईट थ्रो. मात्र एकच धाव एका धावीशी अधिक नाही. तर आसिफ सिनियर एकेरी धावीने आपलं खातं उघडतोय आणि एकेरी धावीने संघाची धावसंख्या करून झाली ती धावफलकावर 47 धावा 47. तर 3 षटकाची समाप्ती झालेली आणि 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय वकील स्पोर्ट्स माफुली बी संघाची झालेली आहे ती धावफलकावर 2 बाद 47 47 लॉस ऑफ 2 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला जयबजरंग खांडापे विपक्ष जय संतोषी माता ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव या दोन संघामध्ये. अनगाव संघाचा संघनायक आणि खांडपे संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये यायचा आहे. हा पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर यावेळी मोठा फटका चेंडू हवेमध्ये उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय सुरेख झेल आणि यावेळी ठरतोय फलंदाज फेल. तिसरा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज इर्शाद अन्सारी जादूगर वकील स्पोर्ट्स मापुली बी संघाचा ज्याने या अंगामध्ये एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे सभापती चषकामध्ये. याने चेंडूला फिरकावून दिलेला आहे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि झेलबादच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद होईल वकील स्पोर्ट्स मापुली
दिशा येतोय. हॅट्रिक बॉल पाहूया या चषकामधील पहिली विकेट हॅट्रिकचा विक्रम गोलंदाज करतोय का. अजय गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र बॅकफुल जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून गेलेल्या स्क्वेअर एक दिवसामधून चेंडू जाईल सीमा पार चौकार. मापुले बी या संघाचा इर्शाद अन्सारी याच्या बॅट मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि चौकाराने धावसंख्येला येतोय आकार 51. यावेळी बनवून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती धावसंख्या स्थिर आहे 51 धाव. या षटकामधील अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सावरेल विपक्ष मापुले ही लढत आपण पाहतोय आणि पुढील सामना खांडपी विपक्ष अनगाव या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलेले आहे स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार षटकार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार बजरंग. तिथे झेल पकडलेला आहे त्या प्रेक्षकाने. हा सामना संपल्यानंतर 200 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या व्यापीठावर यायचं आहे. कारण प्रेक्षकांसाठी कैलास शेलार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. यावेळी मात्र अराउंड लेग आणि त्रिफलाबाद फलंदाज इर्शाद अन्सारीची गेली संपुष्टात. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार जय बजरंग स्पोर्ट शेलार. तर वळू आपण नाणेफेकीकडे. सचिन भोईर आणि नितीन गुंदलकर ज्यांचा आज वाढदिवस आहे. दोघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. तर दोन्ही मान्यवरून विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या सोबत असते टॉस केला जाईल. हे नाणं आपण पाहू शकता. एका बाजूला JB शेलार जय बजरंग शेलार यांच्या माध्यमातून हा चषक आपण पाहतो आणि अमित शेलारकर. JB शेलार कॉल होता अनगाव संघाच्या संघनायकाचा. अनगाव संघाच्या संघनायकाने अनापिक जिंकले. दोन्ही मान्यवरून विनंती असेल की आपण व्यापीठाची सोहळा ठेवायचे. अनगाव संघनायक नाणेफेक आपण जिंकले. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे शेलार ते अंबाडे क्रिकेट असोसिएशनमधील एक नामांकित स्पर्धा. नक्कीच शेलारगावची मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. काय वाटतं अजूनशी? आयोजन तर खूप सुंदर आहे. दरवर्षीप्रमाणे सुद्धा यावर्षी सुद्धा त्यांनी आयोजन खूप कडक केलेलं आहे. तर कडक आयोजनामध्ये कडक प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल. आणि नाणेफेक आपण जिंकलेले आहे. तर नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणं. क्षेत्ररक्षण करताना समोरील संघ एक चांगला संघ आहे. या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कोणते असे हुकमी गोलंदाज असतील यांच्याकडून काय अपेक्षा असेल? सर्वच खेळाडू चांगले आहेत आमच्यात. तर 35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक आपण हारलेले आहेत. नाणेफेक हारल्यानंतर आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे जय बजरंग चषकाचं टायटल सॉंग नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळत आहे. तर काय वाटतं आयोजनाशी? खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. खेळायला मजा येईल. कालपे संघ नाही का नाणेफेक हारल्यानंतर आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. नाणेफेक जर आपण जिंकली असते तर काय नाही असता? फलंदाजी करणं होतं. म्हणजे आपल्या मनासारखं घडलेलं आहे. प्रथम आपल्याला फलंदाजीच मिळालेलं आहे. प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये किती धावा मजल मारण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावाचा प्रयत्न करतो. आणि हुकुमी फलंदाज कोण असतील? रोशन आहे, अक्षय आहे, मी आहे. तर खांडपे विपक्ष अनगाव एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. होय, नक्कीच. आपल्या संघाचा हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो नाणेफेक झालेले आहे. नाणेफेक जिंकलेले आहे. ते अनगाव संघाच्या संघनायकांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारलेला आहे. बॅक टू कॉमेंट बॉक्स सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल सर.
तर 58 धावाचं टार्गेट आहे हा सामना जिंकण्यासाठी. अतिशय अप्रतिम फलंदाजी पाहिली होती आपण, खास अरबाजच्या बॅटमधून ज्या प्रकारे तुटून पडला होता आणि संघासाठी 38 धावाचं योगदान दिलं होतं. आणि त्याच खेळीच्या बळावर पाहतोय आपण वक्कीस्फोट महापोली बी या संघ 58 धावाचं टार्गेट उभं केलंय. प्रतिस्पर्धी संघ जो आपण पाहतोय ते मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी उतरलेला आहे, तो म्हणजे गावदेवी स्फोट सावरवली. पहिला चेंडू पाहतोय आपण डाव्या स्टिचच्या हा बाहेरची लाईन चेक करताना पंच वाईटचा इशारा होते. खराब सुरुवात पाहायला मिळाली. गोलंदाज आशिफ सिनियर यांच्या माध्यमातून खातं उघडलं गेलं. जे हनुमान सावरोली संघाचं 4 षटकामध्ये 58 धावाचं टार्गेट आहे. आणि आजच्या दिवसातला जर विचार केला आपण तर चांगला टार्गेट उभं केलंय. यानंतर अनगाव आणि खांडपे अशी लढत पाहायला मिळेल आपल्याला. एक जबरदस्त सामना होईल तो सुद्धा. याच पाहता मोठा फटका पाहतोय आपण, पण टायमिंग अचूक नाही. या चेंडूखाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाजाला. पहिला फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर मात्र पहिला फलंदाज बाद होतोय. पहिला चेंडू वाईट होता आणि खातं उघडलं होतं वाईटच्या स्वरूपात आणि 1-1 अशी नाजूक स्थिती. जय हनुमान सावरोली संघाची 58 धावाचं टार्गेट आहे. या फक्त दुरून खेळण्याचा प्रयत्न होता कारण की खूप चेंडू बाहेर होता. परत पंचाची दुनिया समांतर रेषेत अजून एक चेंडू हा परत टाकावा लागेल गोलंदाजाला आसिफ शिनेर याला. धावसंख्या 2, 1-2 अशी नाजूक स्थिती. आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त एक चेंडू टाकला गेले त्यावर विकेट प्राप्त केलेलं आहे आशिफ यांनी. पॉवर प्लेचं षटक पाहूया. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर ठीक आमच्या समोर मिड ऑनला एका क्षेत्ररक्षक. याच पाहता सुरेख फटका आहे कव्हरच्या वरतून. 2 क्षेत्ररक्षक फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार आणि इशारा होतोय सीमा पार हा चौकार. सामन्यात आनंद घेताना हरीजी वारगडे हे पाहतोय आपण. इथं मात्र कव्हर बाउंड्रीवर बसलेले आहेत आणि खूप आनंद घेत आहेत या स्पर्धेचं. स्वागत आहे आपलं हरीश. गोलंदाज सज्ज होताना राईट द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पण चांगला चेंडू, अतिशय अप्रतिम चेंडू. आणि इथं मात्र निश्चित अशीच गोलंदाजी जर केली तर पराभवाच्या छायाकडे वळणार आहे. इथं मात्र फलंदाजी करणारा संघ जो आहे जय हनुमान सावरोली संघ. स्पर्धेचा हा 3रा दिवस आहे आणि उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. जय बजरंग स्पोर्ट शेलार यांच्या माध्यमातून जय बजरंग ट्रॉफी 2021 या मात्र अजून एक चांगला फटका आहे. कव्हर बाउंड्रीकडे जाणारा अजून एक लाजवाब दणदणीत चौकार. एक बाद. धावचं टार्गेट इथं मात्र स्वीकार करताना जय हनुमान सावरोली संघ. धावसंख्या येते 1 बाद 13.
निश्चित थोड्याच वेळात आगमन होणार आहे. एक युवा नेतृत्व निश्चित सन्माननीय विद्यमान नगरसेवक भिवंडी महानगरपालिकेचे आणि भारतीय जनता पार्टीचे युवा डॅशिंग नेते आदरणीय सुमित पुरुषोत्तम पाटील साहेबांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. लाडक्या दादांचं सन्माननीय विद्यमान नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे एक युवा डॅशिंग नेतृत्व सन्माननीय सुमित पुरुषोत्तम पाटील साहेबांचं चला आपण वेळ कमी घ्या. आम्ही सातत्याने उल्लेख करतोय तर आगमन होतंय ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो आम्हाला आमच्या क्रिकेट रसिकासाठी एक गॅलरी ज्यांनी बनवून दिलेली आहे, ज्यांच्या माध्यमातून मला मिळाले आहे असे आमचे लाडके संतोष भामा भोईर साहेबांचं व्यासपीठाकडे आगमन होताना दादा आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. वेलकम. त्यानंतर खेळाडू कक्ष, त्यानंतर VIP डाईट, समालोचन कक्ष, संपूर्ण देवी आणि मंडप डेकोरेटच्या माध्यमातून खूप लाख मुलाचं सहकार्य मिळाले आहे. त्यांचं पण मी मनापासून आयोजकाच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन करेन. मोहम्मद व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी पहिला चेंडू राईट अमोर द विकेट. या आसपास अजून एक चुकीचा फटका. वारंवार चुकी इथं मात्र पाहायला मिळते. फक्त आणि फक्त एक धाव इथं मात्र पाहतोय की मिळताना असं वाटतं की बॅटला चेंडू चाटून गेला होता. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 14. याच पात्र सुरेख फटका आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणारा हा सन्नाटेदार षटकार. तुम्ही माणूस अतिशय लय क्लास शॉट पाहिला पण सरळ बॅटनिंग काय धमाकेदार हा फटका खेळला गेलं. चेंडू बॅटच्या मधोमध येतोय आणि लॉंग ऑफच्या वरतून कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवले षटकारासाठी. षटकाराने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना ती आता मात्र 20. अजून सामना जिंकण्यासाठी 38 धावाची आवश्यकता आहे. इथून मात्र संघर्ष करावा लागेल जर सामना जिंकायचा असेल. फलंदाज सज्ज होते खेळण्यासाठी. पाहतोय आपण क्रमांक 3 वर आलेला पंकजच्या बॅटमधून हा षटकार ठोकलाय त्यांनी. सुरेख टायमिंग शक्ती फटक्यामध्ये चांगली होती आणि मनोबल वाढवणारा हा फटका होता पंकजचा. आणि या मनोबल वाढवलेल्या फटक्यामुळे आता एनर्जी कशा प्रकारे त्याच्या प्राप्त होते पाहायचं आहे. धावसंख्या 20. अजूनच सामना संपला नाही हे सांगतोय इथे मात्र पंकज जनमान सारुली संघाचा अतिशय चांगला फलंदाज. पॅक रोल पाहतो आपण. क्रिकेट रसिकाची संख्या अजून जास्त आहे आणि उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. सज्ज होताना गोलंदाज मोहम्मद. अजून एक चांगला फटका आहे. सरळ बॅटिंग गोलंदाजच्या डोक्यावरतून मिड ऑफ आणि मिड ऑन मध्ये चेंडू टाळला होतोय. दुसऱ्या देवची मागणी धोकादायक ठरू शकतोय पण निशाणा लागत नाही या ठिकाणावर. जर लागला असता तर कदाचित विचार करावा लागला असता पंचाला की हा फलंदाज बाद होता की काय, पण तसं काही घडलं नाहीये. 2 धावा अतिशय वेगात पूर्ण करतोय पंकज आणि संघात धावसंख्या पाहतोय आपण 22. कुल मिलाकर स्कोर 22 रन 1 विकेट के नुकसान पर 58 रनों की चुनौती का पीछा करते हुए जनमान स्पोर्ट सारोली की टीम इस वक्त वकील स्पोर्ट महापुली की टीम गेंदबाजी करती हुई बेहतरीन बल्लेबाजी रही थी. महापुली की तरफ से अरबाज के बल्ले से 38 रनों की एक शानदार बारी उठा दिया इस मर्तबा, लेकिन कोई खिलाड़ी नहीं है. 1 रन पूरा हुआ. दूसरे के लिए दौड़ चुके हैं और आसानी के साथ दूसरा रन यहाँ पर पूरा करते हुए पंकज कुल मिलाकर अब अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. 12 पर पहुंच चुके हैं. कुल मिलाकर स्कोर सारोली का 24 रन. अब मैच धीरे धीरे रोमांचक स्थिति में बढ़ता हुआ नजर आ रहा है. दूसरे ओवर का खेल जारी है और कुल मिलाकर 24 रन बन चुके हैं. यहाँ से अगर मैच
बिल्कुल है धुमाल सर, क्या लगता नहीं है आपको कि इस पंकज को देखकर हम गोडसे के उस पंकज को याद कर रहे हैं जिस तरह से वो पंकज बल्लेबाजी करते हैं गोडसे के लिए, लेकिन ये पंकज अपनी टीम के लिए क्या बेमिसाल बल्लेबाजी कर रहे हैं। इस 6 रन के साथ कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन। अभी भी मैच जीतने के लिए यहाँ से 28 की चुनौती बरकरार है और मैच अभी भी 50-50 है। 13 गेंदे 28 रन इस मैच को जीतने के लिए जय हनुमान सावरोली को। मैच था कहां और अब आके कहां खड़ा हो गया इस ओवर में, इससे कहते हैं पलटवार। क्या पलटवार किया है पंकज इस वक्त जो बल्लेबाजी कर रहे हैं। अरे बॉल द्या तिकडे लक्ष ठेवा, बॉल द्या और लाजवाब बल्लेबाजी। तो मेरे साथ जुड़ेंगे इस वक्त धुमाल सर। जिस तरह से पंकज का जिक्र किया था, गोडसे की पंकज की याद ताजा हो गई, और जिस तरह से आपने कहा था कि अरबाज बल्लेबाजी कर रहे हैं एबी डिविलियर्स की, मैं तो कहूंगा जब अरबाज बल्लेबाजी कर रहे थे तो मुझे जब मैं खाना खा रहा था तो दीपक मडवी की याद ताजा हो रही थी। तो कुल मिलाकर स्कोर अभी भी इस वक्त हम देख रहे हैं 30 रन, 1 विकेट के नुकसान पर 58 की चुनौती को पेश करते हुए इस वक्त जय हनुमान सावरोली की टीम अच्छे प्लेटफॉर्म इस वक्त खड़ा कर लिया है दूसरे ओवर में, और मोहम्मद की जमकर पिटाई इस वक्त की जा रही है। अब तक 5 गेंदे और कुल मिलाकर 17 रन खर्च कर डाले हैं। पंकज एक और बड़ा रिस्क लेंगे इस ओवर में, ये देखना है क्या फिर सिंगल लेके स्ट्राइक अपने पास चुनौती बरकरार है। चमकीली धूप मैदान पर खिली हुई है। हम देख रहे हैं मोहम्मद परेशान निराश होते हुए और इस वक्त कैप्टनी को समझाते हुए, लकी नंबर उनका 33 और गेंदबाजी करेंगे इस वक्त वीआईपी चोर की जानिब से। सामने पंकज दबाव डालने के लिए सिली पॉइंट पर एक खिलाड़ी को तैनात किया है। इस पर पुल किया है, बहुत ही लंबा ठोक डाला है, एक और छक्का। बहुत ही कड़ा शॉट खेला था अंतिम गेंद पर और क्या धमाके बढ़ाते हुए कुल मिलाकर स्कोर 36। अब यहां से मैच जीतने के लिए 12 गेंदे। ख्याल रखना चाहिए महापोली की टीम के कैप्टन सबको हम बार बार सूचित कर रहे हैं, और बिल्कुल जो कहानी मैं बार बार कर रहा था कि अगर महापोली टीम को यहाँ पर मैच जीतना है तो इस विकेट को लेना पड़ेगा, ये पार्टनरशिप को तोड़ना पड़ेगा, और खुद इर्शाद अन्सारी ने वो विकेट प्राप्त किया। तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण क्रमांक 4 वर येताना इथं मात्र तेजस माझ्यासोबत जॉईन होताना कॉम्प्युटर ऑफ भिवंडी कॉमेंटेटर धुमाल सर, स्वागत आहे आपलं। धन्यवाद पवार। आपण पाहतोय अजूनही सामना समान स्थितीमध्ये आहे, अजूनही दोन्ही संघांना 50-50 संधी आहे, कारण अजूनही आपण पाहतोय पंकज जो चांगला टच मध्ये चांगल्या लय मध्ये तो खेळपट्टीवर आहे, आणि पंकज नक्कीच याला खेळपट्टीवर टिकून राहावे लागेल जर जय हनुमान सावरोली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर। या उलट जर मापुली संघाला सामना जिंकायचा असेल तर पंकज याची विकेट खूपच महत्वपूर्ण असणार है। बिल्कुल सही कहा आपने, दोनों टीम के लिए ये गेंदबाज और ये बल्लेबाज काफी अहम है। इरशाद ने एक विकेट दिलाया, और अगर इस वक्त जय हनुमान सावरोली को मैच जीतना है तो पंकज इस वक्त डटे हुए हैं, और डटे हुए नहीं है बल्कि बेहतरीन बल्लेबाजी का नजारा पेश कर रहे हैं। अब तक देखा जाए तो 6 गेंदों का सामना किया है, जिसमें 3 छक्के जड़ दिए और कुल मिलाकर 24 पर बल्लेबाजी कर रहे हैं। लाजवाब बल्लेबाजी करते हुए इस वक्त पंकज स्ट्राइक पर होंगे, और धुमाल सर अब मजा आएगा। एक तरफ इरशाद अंसारी तो दूसरी तरफ सामने होंगे बल्लेबाज पंकज, जो कि इस मैच में काफी अहम रोल निभाते अपने टीम के लिए। अगदी बरोबर चांगला बॅटल पाहायला मिळेल। एका बाजूला जादूगार इर्शाद अन्सारी तर दुसऱ्या बाजूला स्फोटक फलंदाज सावरोली संघाचा पंकज आपल्याला पाहायला मिळेल। पंकज तैयार होते हुए खेलने के लिए। आइए फील्ड की जमावट पंकज के लिए इरशाद अंसारी ने किस तरह से लगा के रखी है, कोई पॉइंट नहीं है, घेरे के अंदर 3 खिलाड़ी सिंगल रोकने के लिए। इसमें चटवाई हवा में गेंद के नीचे खिलाड़ी, खराब फील्डिंग, गेंद लॉन्ग बाउंड्री के बाहर, निराश होते वहां पर इरशाद अंसारी।
गेंद को देख रहे थे, लेकिन लेट स्टार्ट किया गेंद की तरफ जाने का, यही नतीजा कि गेंद तक नहीं पहुंच पाएंगे और 2 पैरों में से गेंद फरार हो गई लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। चला अपन वेळे समय का ख्याल रखना है महापोली की टीम के कैप्टन, और अब करे तो भी क्या करे इरशाद अंसारी। कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ इस वक्त 42 रन, अभी भी मैच जीतने के लिए 16 रन चाहिए। गेंदे बची इस वक्त हम देख रहे हैं 8 गेंदे 16, अभी भी मैच दोनों ही टीम की तरफ बराबर का है, लेकिन एक बेनिफिट के तौर पर देखा जाए सावली टीम की तो पंकज खड़े हैं विकेट के ऊपर। इस पर दबा ड्राइव किया है, फिर से खराब फील्डिंग, लगभग का खराब गेंद थी, उचित फायदा नहीं उठा पाए, दूसरे की मांग, खतरा हो सकता है, लेकिन शानदार विकेट के बीच में दौड़ लगाते हुए 2 रन अर्जित किए। अब 7 गेंदे और 14 रन, क्या से हर गेंद पर मैच फिरता हुआ, कभी सावली की तरफ तो कभी महापोली की तरफ, लेकिन यहां से इतना ही कहना चाहूंगा जो जीता वही सिकंदर। काफी रोमांचक स्थिति में ये मुकाबला, अगर धुमाल सर इस गेंद के ऊपर विकेट प्राप्त करते तो फिर मैच में फिर से वापसी करेंगे महापोली की टीम। अगर बड़ा शॉट लगता है तो फिर सावली की टीम मैच को जीत लेगी। अच्छी गेंद, क्या कुछ घटा है देखना है, बेहतरीन गेंद वहां पर, और इसी के साथ ओवर की समाप्ति होते हुए 3 ओवर की समाप्ति पर 58 की चुनौती को स्वीकारते हुए सावली की टीम का कुल मिलाकर स्कोर हम देख रहे हैं स्कोर बोर्ड पर इस वक्त 44। अब अंतिम ओव्हर में 14 रनों की जरूरत आहे, तर धावसंख्या पाहतो आपण सावली संघाची 58 धावांचं टार्गेट स्वीकारताना इथं मात्र 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 44 आणि अंतिम षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे। त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे महापोली संघाचा संगणक। आपण वेळ कमी घ्या, सातत्याने आम्ही आपल्याला विनंती करतोय की यानंतर अजून जर विचार केला आपण 6 सामने खेळायचे बाकी आहेत। अंतिम षटक टाकण्यासाठी तर मात्र गोलंदाज तर या षटकामध्ये जर पाहिला आपण इर्शाद अन्सारी यांनी धावा खर्च केले 8 आणि 1 विकेट प्राप्त केला। अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज दिशान अंतिम ओवर लेकर तैयार होते हुए वीआईपी छोर की जानिब से, और फील्ड की सजावट किस तरह से कर पाएंगे तेजस के लिए देखना है। तेजस पहली गेंद का सामना करेंगे। चला विनंती आहे की आपण वेळेचा भान ठेवायचे। महापोली संघाचा संगणक समय का ख्याल रखना है। अंतिम ओवर में 14 रनों की जरूरत है इस वक्त मैच जीतने के लिए, और गेंद थमाई है इस वक्त दिशान के हाथों में कैप्टन ने, खुद अरबाज कैप्टन है टीम के, और भरोसा जताया इस वक्त दिशान के ऊपर। क्या 38 रनों की जो बारी खेली थी अरबाज ने उसके ऊपर पानी फिर जाएगा, या कि पंकज की इस बारी के ऊपर पानी फेरेंगे बल्लेबाज। अच्छी गेंद बेहतरीन गेंद, टप्पा खाने के बाद और उछाल लेती हुई रफ्तार के साथ निकल गई विकेट कीपर के दस्तानों में। 5 गेंदे 14 रन। धुमाल सर, मैं फिर भी ये कहना चाहूंगा कि बल्लेबाज को बड़ा शॉट नहीं खेलना चाहिए, आपके सामने कौन खड़ा है ये देखना चाहिए। अब तक देखा जाए तो पंकज ने काफी बेहतरीन बल्लेबाजी की है, लेकिन तेजस चांस लेना चाहते हैं। गेंदबाज तैयार होते हुए, इस स्पर्धा खेला है लेकिन हवा में खिलाड़ी गेंद के नीचे, एक और आसान सा क्या ड्रॉप, अब कहेंगे क्या, और साथ ही साथ पंकज के पास स्ट्राइक। चार गेंदे और 13 रन। यहां से अब अगर ये कैच लपक ले दे तो फिर स्ट्राइक पर नहीं आते पंकज और नया बल्लेबाज भी आता, लेकिन अब क्या ये कैच महंगा गिरेगा, क्योंकि पंकज स्ट्राइक पे पंकज का कैच नहीं था, लेकिन स्ट्राइक पर आ गए इस वक्त पंकज। 4 गेंदे 13, पंकज के ऊपर बड़ी जिम्मेदारी इस वक्त, बेहतरीन बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं। इस मरतबा देखना है कि क्या कुछ हुआ है। अंपायर सोच रहे हैं कि इस गेंद की लाइन कहाँ है, बिल्कुल सही निर्णय वहां पर। 2 रन एक्स्ट्रा के खाते में व्हाइट का इशारा आता हुआ। अब कुल मिलाकर गेंद अभी भी बची है 4 और मैच जीतने के लिए 11 रन। अडजित काय सांगणार धुमाल सर, ज्या प्रकारे सामना आपण बघतोय? नक्कीच सामना मी तर म्हणेन अजूनही 50-50 अवस्थेमध्ये दोन्ही संघांना समान संधी अजूनही असणार आहे। बिल्कुल सही कहा। अभी भी हम
कह नहीं सकती कौन सी टीम इस मैच को जीतेगी। समय के बारे में बार बार हम सूचित कर रहे हैं, महापुली टीम के कैप्टन हर एक गेंद के साथ आपको टीम मीटिंग नहीं लेनी है। अब 4 गेंद और 11 रन, ये गेंद फिर से डालनी पड़ेगी जिस तरह से वाइड गेंद फेंकी थी। और सबसे अहम बात की 2 एक्स्ट्रा रन दिए गए इस गेंद पर। स्ट्राइक पर होंगे इस वक्त तेजस, 2 गेंदों पर 1 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। अब 4 गेंदे 11, ड्राइव किया, ऑफ ड्राइव, एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ के बीच में से, लेकिन वहां पर इरशाद काफी अच्छे खिलाड़ी है, शानदार फील्डिंग, बढ़िया थ्रो किया, लेकिन तब तक मौका था 1 रन का। अब 3 गेंदे और मैच जीतने के लिए यहां पर 10 रनों की आवश्यकता है सावरली टीम को। बढ़िया मुकाबला, 3 गेंदे 10, ये गेंद काफी अहम रहेगी दोनों टीम के लिए। सामने होंगे पंकज जो कि काफी लाजवाब अच्छी बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं। अच्छी गेंद, बेहतरीन गेंद इस मर्तबा, फिर से दूसरे की मांग, दौड़ रहे हैं, गेंद को उठाया, किया, आसानी के साथ दूसरे के लिए दौड़ चुके बल्लेबाज पंकज और तेजस। अब 2 गेंदे और मैच के लिए 8 रनों की दरकरार। काफी रोमांचक भरा हुआ ये मुकाबला, 2 गेंदे 8 रन। कौन जीतेगा इस मैच को, ये आने वाली 2 गेंदे बताएंगी। फुल पैसा वसूल मुकाबला आणि धुमाळसर पाहिला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक सामने 1 किंवा 2 सामन्याचा अपवाद जर वगळला आपण प्रत्येक सामने एक रंगतदार पाहायला मिळाला। पहिला सामनाचा जर पाहिला आपण तर पॉवर शिलारने एकतर्फी सामना जिंकला, पण कालच्या दिवसातले प्रत्येक सामने आपण रंगतदार पाहिले आणि हा सामना त्याचं एक उत्तम उदाहरण पाहतोय आपण। 2 चेंडूमध्ये 8 धावेची आवश्यकता आहे। 10 चेंडूमध्ये 32 धावांसंख्येवर फलंदाजी करताना पंकज स्ट्राईकला असेल। एक जमेची बाजू ती म्हणजे सावरली संघाची 1 मॅन आर्मीचा रोल अदा करताना सामन्यामध्ये पहिली वॉर्निंग इथं मात्र पंच देताना महापुली संघाला। 2 चेंडू 8 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी। असं वाटलं होतं की एक मोठं टार्गेट समोर आहे, महापुली संघ सह सामना जिंकेल, पण जिनके हो इरादे बुलंद वो हिमालय पर्वत को भी छू लेता है, हे दाखवलंय क्रमांक 3चा फलंदाज पंकज यांनी की मी अजून खेळपट्टीवर आहे। याच पाहता चांगला फटका आहे, स्ट्रेट फटका पाहतोय आपण, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव पुन्हा दुसऱ्या धावेची मागणी, खूपच खराब थ्रो पाहतोय आपण आणि इथं मात्र या 2 धावा आणि इथं मात्र सामना एका चेंडूवर येऊन ठेपलाय, कारण की एका चेंडूवर सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता आहे। सर्व काही घडलं, विकेट हॅट्रिक नाही घडली, मात्र गोल्डन षटकार इथं मात्र मारेल काय फलंदाज पंकज। 1 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण सामना जिंकण्यासाठी पंकज इज द ग्रेट बॅटिंग फॉर ऑफ द दिस इज मॅच। पाहतोय आपण या सामन्यामध्ये अतिशय छान फटकेबाजी करतोय, पण एका चेंडूवर आता एक गोल्डन षटकार मारावा लागेल। या षटकामध्ये दिशान यांनी चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे। जर पाहिलं आपण दिशान विपक्ष पाहतोय, पण पंकज अतिशय सामना गरम होताना, वातावरण सुद्धा गरम आहे पण सामना सुद्धा गरम आहे। पॅक क्राऊड दोन्ही संघाची पाठी राखे। जर टेलिव्हिजनच्या माध्यमातून सामना बघत असेल तर निश्चित प्रत्येक संघासाठी आपला संघ जिंकावा अशी दुआ करत असेल, पण इथं मात्र जो चांगला खेळ या चेंडूवर तो संघ विजय होईल। एक छोटासा ब्रेक, जाऊया डीजे कडे। तर वेळ कमी घ्या। महापुली संघाचा कर्णधार 1 चेंडू 6 धावेची आवश्यकता आहे। ठोकेल का इथं मात्र षटकार की मात्र चेंडू निधाव टाकेल दिशान। पंकज व्यक्तिगत जर पाहिला आपण 34 धावांसंख्येवर फलंदाजी करतोय। 11 चेंडू 34 वर आहे आणि एक गोल्डन षटकार इथे मात्र खेचावं लागेल। समय का ख्याल रखना है महापुली टीम के कॅप्टन। 1 चेंडू 6 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी दिशान सज्ज होतोय।